नमस्कार, मी प्राजक्ता आणि स्वागत आहे तुमचं प्राजक्ताज होमस्टाईल कुकिंग मध्ये। तर आज आपण बनवणार आहोत झटपट तयार होणारा झणझणीत खरडा आणि भाकरी। चला तर मग जराही वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया। खरडा बनवण्यासाठी इथे मी हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत। मिरच्या अशा मोडून घ्यायच्या म्हणजे त्या भाजताना उडत नाहीत। पॅन गरम करत ठेवलेला आहे, त्यामध्ये आपण मिरच्या घालून घेऊया आणि यामध्ये तेल घालून घ्यायचं आहे। तेल थोडंसं जास्त घालायचं, तेलामुळे खरडा जास्त दिवस टिकण्यास मदत होते। आणि बारीक गॅसवर ह्या मिरच्या छान लालसर होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायच्या आहेत। मिरच्या भाजून झालेल्या आहेत, बघू शकता छान लालसर होईपर्यंत मिरच्या भाजून घेतलेल्या आहेत। आणि आता आपण गॅस बंद करून घेऊया आणि ह्या मिरच्या थोड्याशा थंड करून घ्यायच्या आहेत। मिरच्या थंड झालेल्या आहेत, आता आपण खरडा बनवायला घेऊया। खरडा बनवण्यासाठी इथे मी 1 गड्डा लसणाच्या पाकळ्या सोलून घेतलेल्या आहेत, त्या आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेऊया आणि यामध्ये भाजलेल्या मिरच्या घालून घ्यायच्या आहेत। तेलासहित मिरच्या घालून घ्यायच्या आहेत। आता यामध्ये आपण 1 चमचा मीठ घालून घेणार आहे। मीठही थोडंसं जास्तच घालायचं, त्यामुळे खरड्याला चवही खूप छान लागते आणि खरडा जास्त दिवस टिकण्यास मदत होते। आणि ह्या मिरच्या आपल्याला आता जाडसर वाटून घ्यायच्या आहेत, एकदम जास्त बारीकही नाही करायच्या। बंद चालू करत आपल्याला हे बारीक करून घ्यायचं आहे। बघू शकता असं पल्सवर मी 2-3 वेळा फिरवून घेतलेला आहे आणि खरडा बारीक करून घेतलेला आहे। बघू शकता जास्तही बारीक नाही केलेला, असं जाडसर खरडा वाटून घ्यायचा आहे आपल्याला। बघा असा जाडसर खरडा वाटून घेतलेला आहे आणि खरड्याचा अगदी मस्त खमंग वास सुटलेला आहे। आणि असा हा ताजा बनवलेला खरडा आणि भाकरी खाण्याची मजाच काही और आहे। तुम्ही हा खरडा मिक्सरमध्ये न बनवता खलबत्त्यामध्ये सुद्धा वाटून बनवू शकता, त्याची तर चव एकदमच छान लागते। पण आज आपण हा मिक्सरमध्ये बनवलेला आहे। तर आता आपण भाकरी बनवायला घेऊया। भाकरी बनवण्यासाठी इथे मी 1 वाटी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे आणि पाणी घालून थोडं पाणी घालून आपल्याला हे मळून घ्यायचं आहे। एकदमही जास्त पाणी नाही घालायचं। भाकरीचं पीठ जर जास्त जुनं असेल किंवा त्याला चिकटपणा नसेल तर तुम्ही त्यामध्ये गरम पाणी घालून मळू शकता, त्याने भाकरी एकदम व्यवस्थित येते। बघा एकदम व्यवस्थित मळून घ्यायचं आहे। जेवढं जास्त पीठ तुम्ही मळून घ्याल तेवढी भाकरी अगदी व्यवस्थित येते। आणि जेवढा गोळा हवा आहे तेवढा एका भाकरीचा गोळा घ्यायचा आणि बाकीचं पीठ आपण दुसऱ्या प्लेटमध्ये ठेवून घेऊया आणि ह्याची भाकरी थापून घेऊया। त्यासाठी ताटामध्ये आपण थोडंसं पीठ घालून घेऊया आणि भाकरी बनवायला घेऊया। बघू शकता भाकरी अगदी व्यवस्थित येत आहे। तर आपली भाकरी बनवून तयार झालेली आहे, तर ती आपण भाजून घेऊया। भाकरी तव्यात टाकायच्या वेळी तवा व्यवस्थित गरम झालेला असावा, नाहीतर भाकरी तव्याला चिकटते। आता याला व्यवस्थित पाणी लावून घ्यायचं आहे सगळीकडून आणि थोडंसं पाणी सुकलं की मग आपण ही उलटवून घेणार आहोत। थोडंसं पाणी सुकलं की भाकरी लगेच उलटवून घ्यायची, जर जास्त वेळ अशीच ठेवली तर त्याला चिरा पडतात। आता या बाजूनेही भाकरी व्यवस्थित भाजून घेऊया। बघा भाकरी एकदम व्यवस्थित भाजलेली आहे। आता आपण हिला गॅसवरती डायरेक्ट भाजून घेऊया। तुम्ही डायरेक्ट तव्यामध्येही उलटी करून भाजू शकता। बघा भाकरी एकदम मस्त फुगलेली आहे, एकदम छान भाकरी झालेली आहे। अशा प्रकारे भाजून घ्यायची भाकरी। बघा भाकरी एकदम व्यवस्थित भाजलेली आहे, एकदम छान भाकरी झालेली आहे। तर आता आपण ताट वाढायला घेऊया। त्यासाठी ताटामध्ये खरडा घालून घेऊया, चटणी घालून घेऊया। चटणीला बऱ्याच ठिकाणी कांदा लसूण मसाला म्हटलं जातं। यामध्ये तेल घालून घ्यायचं। तेल चटणी भाकरीसोबत खायला एकदम अप्रतिम लागतं। दही, कांदा, गरमागरम भाकरी आणि सोबत कांद्याची पात। तर अशी आपली एकदम साधी सोपी आणि झणझणीत खरडा भाकरीची थाळी बनवून तयार झालेली आहे। तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्ही सुद्धा या पद्धतीने खरडा नक्की बनवून बघा आणि चॅनलला लाईक आणि सबस्क्राइब करायला विसरू नका।
धन्यवाद.